हॅलो फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 स्टडी करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.1ला सुरुवात करण्यापूर्वी प्रॅक्टिस सेट 2.1च्या अगोदर आपण ज्या काही प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत त्या आपण रिवाइज करून घेऊया आणि मग आपण प्रॅक्टिस सेट 2.1ला सुरुवात करूया. काय बघितलेले होते आपण प्रॅक्टिस सेट 2.1च्या अगोदरच्या प्रॉपर्टी? बघा, काय प्रॉपर्टी बघितलेल्या होत्या आपण? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, पायथागोरियन ट्रिपलेट, पायथागोरस थेरम, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, थेरम ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल लास्ट इयर तुम्ही स्टडी केलेली होती, थेरम ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल अँड कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. तर आपण एक एक प्रॉपर्टी बघूया. फर्स्ट प्रॉपर्टी, similarity of right angle triangle. In a right angle triangle, if perpendicular drawn on hypotenuse, then two triangles formed are similar to original triangle and similar to each other. म्हणजे आपल्याला काय दिलेलं असलं पाहिजे? If in a triangle ABC, major angle ABC is equal to 90 degree, segment BD is perpendicular to hypotenuse AC, and therefore triangle ABD is similar to triangle BCD is similar to triangle ACB. Similarity of right angle triangle हा थेरम केव्हा यूज करायचा? जर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला असेल, हायपोटेनसवर जर परपेंडिक्युलर दिलेला असेल, तर हे दोन जे ट्रायंगल होतात ते ओरिजिनल ट्रायंगलशी आणि एकमेकांशी सिमिलर असतात. ही प्रॉपर्टी आपण यूज करायचे. तर याच डायग्रॅममध्ये थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन ही प्रॉपर्टी आपल्याला केव्हा वापरायची? तर इथे सुद्धा आवश्यक काय असलं पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल दिलेला असला पाहिजे, हायपोटेनसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असला पाहिजे. तर हा परपेंडिक्युलर सेगमेंट हायपोटेनसचे ज्या दोन पार्टमध्ये डिव्हिजन होते त्यांचा जॉमेट्रिक मीन असतो. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला कसा लिहिता येईल? BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू CD. AD इंटू CD. पायथागोरियन ट्रिपलेट. जर आपल्याला एखादं नॅचरल नंबरचं ट्रिपलेट दिलेलं असेल आणि ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे कसं ओळखायचं? The square of largest number is equal to the sum of squares of remaining two numbers, then the triplet is Pythagorean triplet. तर अशा प्रकारे आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट, आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच ही प्रॉपर्टी बघितलेली होती, ती आपल्याला यूज करता येईल. पायथागोरस थेरम केव्हा वापरायचा? जेव्हा जेव्हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलेला असेल तेव्हा पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. काय आहे पायथागोरस थेरम? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. काय दिलेलं असलं पाहिजे आपल्याला? इन ट्रायंगल ABC, मेजर अँगल ABC इज 90 डिग्री. म्हणजेच आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिला असेल तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. जेव्हा एखाद्या ट्रायंगलमध्ये एका साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो तेव्हा तो ट्रायंगल
राईट अँगल ट्रायंगल असतो असं आपल्याला दाखवायचं आहे. इफ AC square is equal to AB square plus BC square, then triangle ABC is a right angle triangle. आणि त्या साईडच्या अपोजिट अँगल हा राईट अँगल असतो. त्यानंतर थेरम ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल हा थेरम आपण लास्ट इयर शिकलेलो होतो. तर यावर्षी आपल्याला त्यावरचे सम सॉल्व करायचे आहेत. काय आहे बघा थेरम. साईड ऑपोजिट टू 30 डिग्री काय आहे YZ. YZ इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस XZ अँड साईड ऑपोजिट टू 60 डिग्री कोणती साईड आहे XY इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस XZ. त्यानंतर या ट्रायंगलचा कॉन्व्हर्स आपल्याला दिलेला आहे. 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलचा कॉन्व्हर्स काय आहे तो कॉन्व्हर्स. if a side of a triangle is half of hypotenuse, then angle opposite to that side is 30 degree. जर ट्रायंगलची एखादी साईड हायपोटेनसच्या हाफ असेल तर त्या साईडच्या ऑपोजिट अँगल 30 डिग्री असतो. हा आहे कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल काय आहे बघा. जेव्हा ट्रायंगलचे अँगल 45, 45, 90 डिग्री असतात तेव्हा 45च्या ऑपोजिट साईड AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. तर अशा प्रकारे टोटल आपण 8 प्रॉपर्टी इन्क्लुडिंग कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल 8 प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. आणि ह्या 8 प्रॉपर्टीचा यूज आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करताना करायचा आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करूया. काय आहे बघा फर्स्ट प्रॉब्लेम. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. तुम्हाला टोटल 6 एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे त्यातले पायथागोरियन ट्रिपलेट कोणते आहेत. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया 3, 5, 4. तर आपण पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये काय बघितलेलं होतं. जो लार्जेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा येतो का ते आपल्याला चेक करायचं आहे. जर असेल तर ते पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे. आपण बघूया. 5 स्क्वेअर इज इक्वल टू लार्जेस्ट नंबर 25 says statement number 1 sum of square of remaining 2 numbers 3 square plus 4 square is equal to 9 plus 4 square 16 is equal to 25 says statement number 2. From 1 and 2 we get their right sides are equal, therefore their left sides are equal. 5 square is equal to 3 square plus 4 square and therefore the square of largest number is equal to the sum of squares of remaining 2 numbers and therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. तर अशा प्रकारे या एक्झाम्पलसाठी आपल्याला प्रॉपर रिझन लिहायचं आहे.
आपण सेकंड एक्झाम्पल एक घेऊया. 4, 9, 12. The largest number is 12. 12 square is equal to 144. Say statement number 1. Sum of square of remaining two numbers 4 square plus 9 square is equal to 16 plus 81, 97. Say statement number 2. From 1 and 2, their right sides are not equal, therefore their left sides are also not equal. From 1 and 2, we get 12 square is not equal to 4 square plus 9 square, and therefore the square of largest number is not equal to the sum of squares of remaining two numbers, and therefore 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. तर अशा प्रकारे ट्रिपलेट असेल तर अशा प्रकारे लिहायचं आहे, ट्रिपलेट नसेल तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करायचं आहे. 2 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेली आहेत. 4 एक्झाम्पल तुम्ही याप्रमाणे सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. काय दिलेलं आहे बघा. सेकंड प्रॉब्लेममध्ये ट्रायंगल एम एन पी दिलेला आहे. त्यामध्ये एम एन पी अँगल 90 डिग्री आहे. हायपोटेनसवर परपेंडिक्युलर दिलेला आहे. मग आपल्या लगेचच लक्षात येईल की आपल्याला इथे कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे. प्रॉपर्टी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला गिवनमध्ये या 2 इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. यावरून आपल्याला प्रॉपर्टी फाइंड आउट करायची आहे. मग राईट अँगल ट्रायंगल असेल, हायपोटेनसवर परपेंडिक्युलर दिलेला असेल तर सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल किंवा जिओमेट्रिक मीन. तर या 2 पैकी आपल्याला एक प्रॉपर्टी यूज करायची आहे. मग बघा दिलेल्या माहितीवरून कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे. आपल्याला MQ 9 दिलेला आहे, PQ 4 दिलेला आहे आणि आपल्याला NQ काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी जिओमेट्रिक मीन ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. तर बघा याचं सोल्युशन आपल्याला कसं लिहिता येईल. गिवन पासून स्टार्ट करायचंय. इन ट्रायंगल MNP, मेजर एंगल MNP is 90 degree. Segment NQ is perpendicular to segment MP given, and therefore NQ square is equal to MQ into PQ by theorem of geometric mean. तर अशा प्रकारे रिझनही आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट स्टेपला आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इज इक्वल टू MQ इज 9, PQ is 4. Substituting the values from given, 36, NQ square is equal to 36, and therefore
NQ is equal to 6 taking square root on both the side units. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट आपण घेतले, कारण साईडची लेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह असते, त्यामुळे आपण इथे स्क्वेअर रूट लिहिताना फक्त पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. अतिशय सोपं एक्झाम्पल होतं. अशाच प्रकारे आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय दिलेलं आहे बघा एक्झाम्पलमध्ये. सेकंड प्रॉब्लेम सारखाचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, हायपोटेनसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे आणि आपल्याला या 3 सेगमेंटपैकी दोघांची लेंथ दिलेली आहे, तिसऱ्याची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच आपल्याला या 2 माहितीवरून प्रॉपर्टी ठरवायचे आणि आणखीन दिलेली माहिती आहे. तर आपण इथेही जॉमेट्रिक मीन यूज करणार आहोत. सोपं आहे, तुम्ही ते करू शकता. आपण एक्झाम्पल सॉल्व करून घेऊया. इन ट्रायंगल PQR मेजर अँगल, कोणता अँगल 90 डिग्री दिलेले बघा, अँगल QPR. मेजर अँगल QPR इज 90 डिग्री. सेगमेंट PM is perpendicular to segment QR given. तर नेहमी दिलेली माहिती अगोदर लिहायची आणि नंतर त्या माहितीवरून आपण कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहोत ती प्रॉपर्टी आपल्याला लिहायची आहे. अँड देअरफॉर PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. QM into MR by थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. काय दिलेले बघा, PM इज इक्वल टू 10, देअरफॉर 10 स्क्वेअर इज इक्वल टू QM दिलेला आहे. सॉरी, इथे QM आपल्याला करायचं आहे. QM इंटू MR. QM दिलेला आहे आपल्याला 8, MR आपल्याला दिलेला नाही आहे. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम गिवन. तर 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. या 8ला इकडे शिफ्ट करा. 100 अपॉन 8 is equal to MR and therefore 8 1 जा MR is equal to 12.5. तर बघा, हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे. 8 एके 8, 2 शिल्लक राहिले, 8 दुने 16, 4 शिल्लक राहिले, 4 वर 0 घेतला, 8 पंचे 40. तर प्रत्येकाने हे कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. तर आपल्याला MR ची व्हॅल्यू मिळाली 12.5, पण आपल्याला QR फाइंड आउट करायचं आहे. QR फाइंड आउट करायचं आहे. नाव मग आपल्याला बिटवीननेस घ्यावं लागेल. Q डॅश M डॅश R, Q डॅश M डॅश R and therefore QR is equal to QM plus MR. QM is 8 and 12.5 from given and 1 is equal to 20.5 units and therefore QR is equal to 20.5 units. तर अशा प्रकारे हे 2 प्रॉब्लेम एकाच प्रॉपर्टीवर आधारित होते. तुम्हाला समजले असतील.
तर व्हिडिओ पॉज करा, एकदा रीड करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय दिलेलं आहे बघा. फोर्थ प्रॉब्लेममध्ये फाइंड RP and PS. Find RP and PS using the information given in triangle PSR. ट्रायंगल PSR मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. हा एक अँगल 30 डिग्रीचा दिलेला आहे आणि या 30च्या ऑपोजिट साइड दिलेली आहे आपल्याला 6. मग आपल्याला यावरून काय करता येईल बघा, कोणती प्रॉपर्टी यूज करता येईल. तर हा 90 डिग्री अँगल आहे, हा 30 डिग्री अँगल आहे, म्हणजे हा रिमेनिंग अँगल असेल 60 डिग्री. मग हा ट्रायंगल झाला 30, 60 आणि 90 डिग्रीचा ट्रायंगल होईल. मग आपल्याला 30, 60, 90 डिग्रीचा थेरम हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी यूज करता येईल. तर आपण आता 30, 60, 90 डिग्रीचा थेरम यूज करूया. बघा काय दिलेलं आहे. इन अ ट्रायंगल PSR, मेजर अँगल PSR is equal to 90 degree, मेजर अँगल SPR is 30 degree given, and therefore measure of angle PRS is 60 degree, remaining angle of triangle. Angle sum property of triangle या प्रॉपर्टीने आपण तो रिमेनिंग अँगल फाइंड आउट केलेला आहे. and therefore triangle PSR is 30 degree, 60 degree, 90 degree triangle, and therefore side opposite to 30 degree. आपल्याला 30चे ऑपोजिट साइड दिले म्हणून आपण 30च्या ऑपोजिटचा फॉर्म्युला अगोदर यूज करूया. and therefore side opposite to 30 degree RS is equal to half of hypotenuse PR (30 degree, 60 degree, 90 degree थेरम. मग आपल्याला इथे काय दिलेलं आहे बघा. RS ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 is equal to 1/2 into PR. Substituting the value from given. आता या 2 ला शिफ्ट करा. 2 इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइड होईल. 6 into 2 is equal to PR, and therefore 12 is equal to PR. Therefore PR is equal to 12 units. PR आपल्याला मिळाला. आता आपल्याला 60चे ऑपोजिट साइड फाइंड आउट करायचे. इथे लिहूया आपण साइड ऑपोजिट टू 60 डिग्री and side opposite to 60 degree PS is equal to √3/2 times of hypotenuse PR 30, 60, 90 degree थेरम किंवा साइड ऑपोजिट टू 60 डिग्री असं तुम्ही रिझन लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला √3/2 इंटू PR ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे फ्रॉम 1 मध्ये आपण फाइंड आउट केलेली आहे. फ्रॉम 1 इथे डिवाइड करा 6√3 and therefore PS is equal to 6√3 युनिट्स. तर अशा प्रकारे हाही प्रॉब्लेम सोपा होता. तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आपण 5th प्रॉब्लेम घेऊया. काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्या फिगरमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे.
फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी, ए बी आणि बी सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन आपण लास्ट चॅप्टरमध्येही सॉल्व केलेले होते. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्या साईड मेकिंग राईट अँगल्स कॉन्ग्रुएंट दिलेले आहे, म्हणजे हा आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल आहे. जर ट्रायंगलच्या दोन साईड इक्वल असतील तर त्या साईडच्या ऑपोजिट अँगल्स सुद्धा इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. पण हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे हे दोन अँगल्स होतील 45 डिग्रीचे. म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी 45 90 डिग्रीचा थेरम यूज करायचा आहे. तर आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे आणि जिथे तुम्हाला हे बॉक्स कंप्लीट करायचे होते त्या स्टेपला आपण बॉक्स करणार आहोत. तर बघा, इन अ ट्रायंगल ABC, major angle ABC is 90 degree, AB is equal to BC given, and therefore major angle A is equal to major angle C, angle opposite to equal side, किंवा थेरम ऑफ आयसोसिलस ट्रायंगल असंही तुम्ही इथे रिझन लिहू शकता. बट मेजर अँगल ABC इज 90 डिग्री गिवन, अँड देअरफॉर मेजर अँगल A, आपण इथे 3 लेटरने नाव लिहूया कारण इथे 3 लेटरने नावं दिलेली आहेत. BAC, ACB, and therefore major angle BAC is equal to major angle ACB is equal to 45 degree, and therefore triangle ABC is 45 degree, 90 degree triangle, and therefore AB is equal to BC is equal to 1/√2 times of hypotenuse 45 90 degree theorem is equal to 1/√2 इंटू AC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे √8. तर या √8 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे 1/√2 इंटू 4 इंटू 2 इज इक्वल टू 1/√2 इंटू 2√2. √2 get cancel, and therefore 4 चं स्क्वेअर रूट 2 येतं, and therefore 2 units. Therefore AB is equal to BC is equal to 2 units. तर आता अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. पण या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जिथे बॉक्स दिलेले आहेत ते आपल्याला बॉक्स आपल्या आन्सरमध्ये दाखवायचे आहेत. तर इथे गिवन रिझन विचारलेलं आहे, त्यानंतर BACचं मेजर आपल्याला इथे 45 डिग्री लिहायचं आहे, त्यानंतर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC, इथेही 1/√2 आपल्याला लिहायचं आहे,
इथेही 1/√2 असेल, आणि फायनली या फायनल आन्सरलाही आपल्याला बॉक्स करायचा आहे. तर परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करताना स्टेप बाय स्टेप तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आहे. पण ह्या ज्या काही फिल इन द ब्लँक्स तुम्ही केलेल्या आहेत तिथे तुम्हाला डबल अंडरलाईन तरी करा किंवा असे बॉक्स कंपल्सरी तुम्हाला करायचे आहेत. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. बघा, प्रॉब्लेम नंबर 6 काय दिलेला आहे. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदर मी इकडे एक एक्झाम्पल घेतलेला आहे. या एक्झाम्पलवरून आपल्याला एक फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि मग त्या फॉर्म्युल्याने तुम्ही प्रॉब्लेम नंबर 6 सॉल्व करू शकता. परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही तो फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. तर काय दिलेलं आहे बघा, साइड ऑफ स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर. आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे, स्क्वेअरची साइड दिलेली आहे. समजा ABCD हा स्क्वेअर दिलेला आहे, त्याचा डायगोनल आपल्याला काढायचा आहे. स्क्वेअरची साइड दिलेली आहे 5 सेंटीमीटर. स्क्वेअरच्या ऑल साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. मग आपल्याला डायगोनल काढायचं असेल तर आपल्याला हा ट्रायंगल जर कन्सिडर केला तर हा राईट अँगल ट्रायंगल होईल आणि त्याचा हायपोटेनस म्हणजे स्क्वेअरचा डायगोनल होईल. मग पायथागोरसच्या थेरमने जर आपण AC ची व्हॅल्यू काढली तर आपल्याला स्क्वेअरचा डायगोनल मिळेल. मग कसं लिहू शकतो बघा आपण, लेट क्वाड्रिलेटरल ABCD is a square and therefore triangle ABC is a right angle triangle and major angle ABC is 90 degree, and therefore by Pythagoras theorem AC square is equal to AB square plus BC square by Pythagoras theorem. 5 square plus 5 square is equal to 25 plus 25 is equal to 50. AC स्क्वेअर इज इक्वल टू 50. आपल्याला AC ची व्हॅल्यू काढायची आहे, स्क्वेअर रूट घ्यायचं. देअरफॉर AC इज इक्वल टू √50 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, असं रिझन तुम्ही लिहू शकता. अँड देअरफॉर AC इज इक्वल टू √25 इंटू 2. या 50ला आपण स्प्लिट केलं अँड देअरफॉर AC is equal to 5√2 सेंटीमीटर. तर बघा, अशा प्रकारे आपण पायथागोरसचा थेरम यूज करून AC हा डायगोनल काढला. आता आपल्या या आन्सरमध्ये AC हा काय बघा, डायगोनल दिलेला आहे. फाय काय आहे, त्याची साइड आहे आणि √2. तर अशा प्रकारे आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला, डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू √2. तर अशा प्रकारे कोणत्याही स्क्वेअरच्या बाबतीत तुम्हाला डायगोनल जर फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल. किंवा तुम्हाला डायगोनल दिला असेल आणि साइड काढायची असेल तर साइडचा फॉर्म्युला काय होईल बघा, साइड इज इक्वल टू डायगोनल, हा √2 तिकडे शिफ्ट करायचा आहे, अपॉन √2. तर अशा प्रकारे तुम्हाला
साईड दिलेली असेल तर डायगोनल काढता येईल, डायगोनल दिला असेल तर स्क्वेअरची साईड काढता येईल. तर अशा प्रकारे हे दोन महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, हे नीट लक्षात ठेवा, पाठ करा, म्हणजे अशा प्रकारचे सम सॉल्व करताना तुम्हाला त्याचा यूज करता येईल. तर आता स्क्वेअरचाच हा प्रॉब्लेम आहे, तर मग स्क्वेअरचं हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला या दोनपैकी कोणता फॉर्म्युला यूज करता येईल बघा. काय दिलेले, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. मग काय दिलेले आपल्याला, डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर गिवन. डायगोनल दिलाय, आपल्याला साइड फाइंड आउट करायचे आणि मग आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचे. मग आपल्याला डायगोनल दिलाय, साइड काढायची, ते दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल. देअरफॉर साइड इज इक्वल टू डायगोनल अपॉन √2 इज इक्वल टू 10 अपॉन √2. डिनॉमिनेटर रॅशनलाइज जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला √2 ने मल्टिप्लाय करावा लागेल. तर मी हे पुसून टाकतो, फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. 10√2 अपॉन 2 इज इक्वल टू 5√2 सेंटीमीटर. ही आपल्याला साइड मिळाली. देअरफॉर साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 5√2. आपल्याला साइड मिळाली, आता पेरिमीटर पण काढायचं आहे. मग पेरिमीटर कसं काढता येईल, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर मीन्स सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. फोर ज्या साइड्स असतात स्क्वेअरच्या त्यांच्या लेंथची सम 4 इंटू साइड असा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. साइड आपल्याला मिळालेली आहे 5√2. 5√2 इंटू 4 इज इक्वल टू 20√2 सेंटीमीटर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. तर अशा प्रकारे फॉर्म्युला यूज करून आपण साइड फाइंड आउट केले, पेरिमीटर फाइंड आउट केले. तर हेच एक्झाम्पल तुम्हाला अशाच प्रकारे स्क्वेअर कन्सिडर करून पायथागोरसच्या थेरमने आपल्याला साइड काढता आली असते आणि साइड काढून मग नंतर तुम्हाला पेरिमीटर काढता आली असते. तर हा फॉर्म्युला जर तुम्ही यूज केला तर थोडक्यात आपल्याला या स्क्वेअरची साइड आणि पेरिमीटर फाइंड आउट करता येते. तर हे दोन फॉर्म्युले जे आता तुम्हाला सांगितलेले होते ते लक्षात ठेवा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. काय दिलेले आहे बघा, प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, हायपोटेनसवर परपेंडिक्युलर दिलेला आहे, FG दिलेला आहे आणि GD दिलेला आहे. आपल्याला EG फाइंड आउट करायचं आहे. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला कोणती प्रॉपर्टी इथे सुरुवातीला यूज करायची आहे. तर आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हा GE फाइंड आउट करण्यासाठी वापरणार आहोत. मग GE आपल्याला मिळाल्यानंतर इथे आपल्याला या ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्या दोन साइड आहे. पायथागोरसने आपल्याला थर्ड साइड फाइंड आउट करता येईल. हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याची एक साइड 12 दिलेली आहे, दुसरी साइड आपण सुरुवातीला काढणार आहोत, म्हणजे त्याचा हायपोटेनस आपल्याला पायथागोरस थेरमने फाइंड आउट करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला एक वेळेला जॉमेट्रिक मीन आणि दोन वेळेला आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. सोपं एक्झाम्पल आहे. आपण इथून सुरुवात करणार आहोत. इन अ ट्रायंगल DFE किंवा DEF, इन अ ट्रायंगल DEF मेजर अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री
given, and therefore gf square is equal to g किंवा eg into gd, theorem of geometric mean. theorem of geometric mean. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर gf दिलेला आहे 12 स्क्वेअर इज इक्वल टू eg आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, gd दिलेला आहे 8. सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम गिवन, and therefore हा 12 स्क्वेअर 144 येईल. 8 इकडे मल्टिप्लाइड आहे, त्याला इकडे पाठवा, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल, इज इक्वल टू eg 8 एके 8, 6 शिल्लक राहिले, 64 झाले, 8 8 64, eg इज इक्वल टू 18, and therefore eg is equal to 18. युनिट दिलेलं नाही आहे, युनिट्स असं लिहिता येईल तुम्हाला, त्याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणा. त्यानंतर आपल्याला हे दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे आहेत. एक हा ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल, दोन राईट अँगल ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहोत. त्यातला हा पहिला ट्रायंगल घेऊ, नंबर 2, त्याला आपण नंबर 1 म्हणूया. नंबर 2, इन ट्रायंगल DGE DGF, मेजर एंगल DGF is 90 degree given, and therefore DF square or FD square is equal to GD square plus GF square by Pythagoras theorem. वैल्यू सब्स्टिट्यूट करा. GD 12 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर 144 प्लस 64 208. आता या FD स्क्वेअर इज इक्वल टू 208 मिळाला आपल्याला. देअरफॉर FD इज इक्वल टू अंडर रूट 208. आता 208 चे फॅक्टर फाइंड आउट करायचे म्हणजे तुम्हाला प्रॉपर ते स्प्लिट करता येईल. अँड देअरफॉर FD इज इक्वल टू 16 into 13, and therefore FD is equal to 4 root 13. युनिट आपल्याला दिलेलं नाही आहे, युनिट्स असं लिहायचं आहे. FD आपल्याला मिळाला. नंबर 3, आता आपल्याला हा दुसरा ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे. इन अ ट्रायंगल FGE, मेजर एंगल FGE is equal to 90 degree given, and therefore by Pythagoras theorem EF square is equal to GF square plus EG square by Pythagoras theorem. आता व्हॅल्यू ठेवूया आपण. आपल्याला GE दिलेला आहे, EG दिलेला आहे 18. 18 स्क्वेअर इज इक्वल 18 स्क्वेअर प्लस EG आपल्याला दिलेला आहे, GF आपल्याला दिलेला होता, GF आपल्याला दिलेला आहे 12 स्क्वेअर आणि EG दिलेला आहे आपल्याला 18 स्क्वेअर
144 प्लस 18 स्क्वेअर इज इक्वल टू 324, दोघांची सम येईल 468. तर या 468चे पण अशाच प्रकारे फॅक्टर पाडायचे आहेत आणि स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे. देअरफॉर EF इज इक्वल टू अंडर रूट 468 इज इक्वल टू 36 इंटू 13, 6 रूट 13. तर अशा प्रकारे तुम्हाला या EF ची व्हॅल्यू काढता येईल 6 रूट 13. तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. फॅक्टर्स पाडून तुम्हाला अशा प्रकारे स्क्वेअर रूटही काढता येईल. 468चंही त्याप्रमाणे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. तर सोपं एक्झाम्पल होतं जॉमेट्रिक मीन, पायथागोरस थेरम, पुन्हा एकदा पायथागोरस थेरम. असं आपल्याला 3 प्रॉपर्टी आपण इथे, 2च प्रॉपर्टी, पण ही प्रॉपर्टी आपण 2 वेळा यूज केलेली आहे. तर एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल whose length is 35 सेंटीमीटर and breadth is 12 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याची लेंथ दिलेली आहे आणि त्याची ब्रेडथ आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला त्याचा डायगोनल फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला डायग्राम काढावी लागेल. आपण डायग्राम काढून घेऊया. तर बघा, आपल्याला डायग्राम दिलेला नाही, आपल्याला डायग्राम कन्सिडर करायचे आहे. सपोज क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. आपल्याला त्याचा डायगोनल फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे आपल्याला AC ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. आपल्याला रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे 35 सेंटीमीटर आणि त्याची ब्रेडथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. आपल्याला AC फाइंड आउट करायचा आहे. मग आपण डायग्राम इथे कन्सिडर केली. मग आपल्याला असं लिहावं लागेल, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल अँड देअरफॉर ट्रायंगल ABC is a right angle triangle and major angle ABC is 90 degree and therefore पायथागोरस थेरम राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे आपल्याला पायथागोरस थेरम यूज करता येईल. मग काय म्हणता येईल बघा, देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB 12 स्क्वेअर प्लस BC 35 स्क्वेअर इज इक्वल टू 144 प्लस 1225. Taking square root on both sides, we get AC is equal to 37. आपल्याला युनिट दिलेला आहे सेंटीमीटर, पण आपल्याला AC ची व्हॅल्यू नाही विचारले, आपल्याला डायगोनल ऑफ रेक्टँगल विचारले. अँड देअरफॉर diagonal of rectangle is 37 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण जे फायनल आन्सर आहे, आपल्याला जसं क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे तसं आपण फायनल आन्सर लिहायचं आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्हिडिओ पॉज करून लिहून काढायचं आहे. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे, स्टार केलेला प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याला इथे थोडासा वेगळा विचार करायचा आहे. तर इन फिगर M इज द मिड पॉइंट ऑफ QR. M हा QR चा मिड पॉइंट दिलेला आहे. PRQ इज 90 डिग्री. देन प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. बघा काय दिलेलं आहे,
PQ square is equal to 4PM square is equal to 3PR square. राईट अँगल ट्रायंगल आहे, इथे दोन राईट अँगल ट्रायंगल येतील बघा. ट्रायंगल PRQ हा मोठा राईट अँगल ट्रायंगल आणि ट्रायंगल PRM हा छोटा राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. आपल्याला पायथागोरस थेरम एकदा मोठ्या ट्रायंगल मध्ये आणि एकदा छोट्या ट्रायंगल मध्ये दोन वेळा आपल्याला पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. मोठ्या ट्रायंगल मध्ये QR ही त्याची साईड आहे, प्रूफ मध्ये ती साईड आलेली नाहीये बघा, आणि RM ही साईड पण नाही आलेली आहे. आपल्याला फक्त या तीनच साईडचा संबंध आलेला आहे. मग आपल्याला या QR शी रिलेटेड आणि RM शी रिलेटेड आपल्याला कंपेअर करावं लागेल. त्यामध्ये आणखीन M इज द मिड पॉइंट ऑफ QR दिलेला आहे, त्याचाही आपल्याला या प्रूफमध्ये यूज करायचा आहे. तर प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला नेहमीप्रमाणे डायग्राम काढायचे, गिवन लिहायचं आहे, टू प्रूव्ह लिहायचं आहे आणि प्रूफ लिहायचं आहे. या क्रमाने आपल्याला जायचं आहे. तर आता मी डायरेक्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिताना डायग्राम काढायचे, गिवन लिहायचं आहे, टू प्रूव्ह लिहायचं आहे आणि प्रूफ या क्रमाने तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहायचं आहे. तर आता आपण मोठ्या ट्रायंगलपासून सुरुवात करूया. इन ट्रायंगल PRQ मेजर अँगल PRQ is equal to 90 degree given, and therefore PR square plus QR square is equal to PQ square. PR square plus QR square, side 1 square plus side 2 square is equal to hypotenuse square. अशा प्रकारे मी लिहिलेला आहे बाय पायथागोरस थेरम. आता आपल्याला इथे QR दिलेला नाही आहे, म्हणून आपण QR इज इक्वल टू इक्वेशन तयार करूया. अँड देअरफॉर QR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर से स्टेटमेंट नंबर 1. आता आपण छोटा ट्रायंगल PRM कन्सिडर करूया. काय दिलेले आहे बघा. नाव इन ट्रायंगल PRM मेजर अँगल PRM इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर पहिल्या स्टेटमेंट प्रमाणेच लिहिणार आहे आपण. साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर by Pythagoras theorem. But RM is half of QR because M is the midpoint of QR. But RM is equal to half of QR because M is midpoint of QR. मग RM ची व्हॅल्यू इथे ठेवूया आपण. अँड देअरफॉर PR स्क्वेअर प्लस हाफ QR RM स्क्वेअर आहे म्हणून हाफ QR चा स्क्वेअर करावा लागेल इज इक्वल टू PM स्क्वेअर. देअरफॉर PR स्क्वेअर इज प्लस 1/4 QR स्क्वेअर इज इक्वल टू PM स्क्वेअर. आता हा डिनॉमिनेटर कॅन्सल करण्यासाठी थ्रू आउट आपल्याला या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर 4 PR स्क्वेअर इथे 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 ला 4 कॅन्सल होईल, QR स्क्वेअर राहील इज इक्वल टू 4 PM स्क्वेअर
बाय मल्टिप्लाइंग बाय 4 असं म्हणा. आता क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला इक्वेशन करता येईल, याला तिकडे शिफ्ट करूया. देअरफॉर क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर, याला 2 म्हणा. आता 1 आणि 2 ची आपल्याला कंपॅरिझन करता येईल. 1 आणि 2 च्या लेफ्ट साइड्स इक्वल आहे, म्हणजे त्यांच्या राईट साइड्स आपल्याला इक्वल घेता येतील. फ्रॉम 1 and 2 we get their right sides are equal. pq square plus minus pr square is equal to 4pm square minus 4pr square. आपल्याला pq इज इक्वल टू इक्वेशन पाहिजे, म्हणजे या pr ला तिकडे शिफ्ट करावं लागेल. देअरफॉर pq स्क्वेअर इज इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर. हा pr इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर प्लस होईल, प्लस pr स्क्वेअर. अँड देअरफॉर pq square is equal to 4pm square minus 3pr square, and hence proved. तर अशा प्रकारे सोपा प्रूफ होता. फक्त आपल्याला मोठ्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस यूज करायचा होता, छोट्या ट्रायंगलमध्ये पायथागोरस यूज करायचा होता, आणि मिड पॉइंट ऑफ सेगमेंटची प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची होती. तर या 3 प्रॉपर्टीने आपण अशा प्रकारे प्रूफ कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला समजलं असेलच तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा.